तनिषा विसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयानं अहवाल सादर केलाय। त्याबाबत पोलिसांना मात्र काही बाबतीत साशंकता आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ससूनच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या भूमिकेबद्दल स्पष्ट भाष्य करण्यात आलेलं नाही। कुटुंबियांनी मात्र दीनानाथ रुग्णालयावरच आरोप केले होते। त्यामुळे दीनानाथ रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्या अशी विनंती पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला केली आहे। दरम्यान तनिषा विसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। ससूनच्या अहवालात भिसे कुटुंबासह इतर रुग्णालयांवर देखील ठपका ठेवण्यात आल्याचं उपलब्ध माहितीवरून दिसतंय। तब्येत ठीक नसताना इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4-5 दिवस दाखल करणं चूक होतं असं या अहवालात म्हटलंय। तब्येतीत सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणं गरजेचं होतं। तसंच त्यांची दोन्ही बीजाशय काढून घेण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर आयव्हीएफ त्यांच्यावरती करण्यात आलं। अतिजोखमीच्या स्थितीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं, मात्र सूर्या रुग्णालयात तिथं नेण्यात आलं आणि जिथं डिलिव्हरी झाली कार्डियक स्पेशालिस्ट तिथं नव्हता। हार्ट अटॅकचा धोका वाढला, 2 तास सीपीआर देत होते असं अहवालात म्हटलंय। मणिपाल रुग्णालयात तनिषा भिसेंचा मृत्यू झाला, मात्र माता मृत्यू असूनही शवविच्छेदन झालं नाही असंही अहवालात नमूद आहे। त्यामुळे आता विसे मृत्यू प्रकरण आता दीनानाथच्या पुढे अन्य रुग्णालयांच्याही वैद्यकीय सेवा तत्परता आणि या सगळ्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। पाहूया ससून रुग्णालयानं केलेल्या चौकशीतून नेमके कोणते निष्कर्ष निघालेत। इंदिरा आयव्हीएफ मध्ये रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती, तसं असूनही रुग्णाला 4-5 दिवस दाखल करून घेतलं गेलं। रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात न्या असं सांगणं गरजेचं होतं। मंगेशकर रुग्णालयात 5 तास थांबवलं होतं, मात्र त्या दरम्यान पैसे घेतले की नाही, पैसे भरणे हाच मुद्दा होता का, याबाबत आरोग्य उपसंचालकांनी चौकशी केली आहे। त्यांनी अहवाल द्यायचा आहे। अतिजोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं, मात्र तसं न करता रुग्णाला सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं। सूर्या रुग्णालयात डिलिव्हरी झाली, मात्र तिथं हृदयरोग तज्ज्ञ उपस्थित नव्हते। त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढला, 2 तास सीपीआर देण्यात आला। मृत्यू मणिपाल रुग्णालयात झाला, माता मृत्यू असूनही शवविच्छेदन केलं नाही। मणिपाल रुग्णालयानं मृत्यूबद्दल ससून रुग्णालयाला कळवणं गरजेचं होतं, मात्र ससून रुग्णालयाला देखील कळवण्यात आलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।